नमस्कार. ब्रिटिश राजवटीत भारतातलं सगळ्यात महत्त्वाचं पद कोणतं असेल तर ते होतं गव्हर्नर जनरलचं. तर आज आपण काय करणार आहोत? आपण थेट एका ऐतिहासिक दस्तावेजात शिरणार आहोत आणि पाहणार आहोत की 1833 ते 1858 या 25 वर्षांच्या काळात हे पद नेमकं कोणी आणि किती काळ सांभाळलं. आता ही सगळी माहिती येते कुठून? तर ही येते 1833च्या चार्टर ॲक्टमधून. हा कायदा म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभारात एक मोठा टर्निंग पॉइंट होता असं म्हणायला हरकत नाही. चला तर मग बघूया या कायद्यानंतर गव्हर्नर जनरलच्या खुर्चीवर कोण कोण बसलं. ठीक आहे, तर मग सुरुवात करूया अगदी पहिल्या टप्प्यापासून. तो म्हणजे 1833 ते 1842. या काळात आपल्याला एकूण 3 गव्हर्नर जनरल बघायला मिळतात. तर या यादीतलं पहिलंच नाव आहे लॉर्ड विल्यम बेंटिंग. त्यांचा कार्यकाळ तसा पाहिला तर खूपच छोटा होता, फक्त 2 वर्षांचा, म्हणजे 1833 ते 1835. बरं, बेंटिंग यांच्यानंतर आले सर चार्ल्स मेटकाफ. आणि गंमत म्हणजे यांचा कार्यकाळ तर त्याहूनही कमी होता. विचार करा, फक्त 1 वर्ष, 1835 ते 1836. ओके, तर या पहिल्या दशकातले तिसरे आणि शेवटचे गव्हर्नर जनरल होते लॉर्ड ऑकलँड. आणि यांनी मात्र तब्बल 6 वर्ष हे पद सांभाळलं, 1836 पासून ते थेट 1842 पर्यंत. चला आता आपण पुढच्या टप्प्याकडे वळूया, म्हणजे साधारण 1840च्या दशकाच्या मध्यावर. या काळात 2 नेत्यांनी प्रशासनाची धुरा सांभाळली. या काळातले पहिले गव्हर्नर होते लॉर्ड ॲलन. आणि पुन्हा एकदा यांचाही कार्यकाळ फक्त 2 वर्षांचाच होता, 1842 ते 1844. त्यांच्यानंतर आले सर हेनरी हारिन. आणि यांनी मात्र 1844 ते 1848 अशी 4 वर्षे गव्हर्नर जनरल म्हणून काम पाहिलं. आता आपण येतोय या कालखंडातल्या शेवटच्या 2 पण कदाचित सगळ्यात महत्त्वाच्या गव्हर्नर्सकडे. या यादीतलं 6वं नाव आहे लॉर्ड डलहौसी. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की यांचा कार्यकाळ या संपूर्ण यादीत सर्वात जास्त काळ चालला. त्यांनी तब्बल 8 वर्षे म्हणजे 1848 ते 1856 पर्यंत भारतावर राज्य केलं. खरंच हा एक खूप मोठा आणि इतिहासाला वळण देणारा काळ होता. आणि आता यादीतलं अगदी शेवटचं नाव लॉर्ड कॅनिंग. त्यांचा कार्यकाळ होता 1856 ते 1858, फक्त 2च वर्ष. पण याच काळात भारताच्या इतिहासात एक खूप मोठी उलथापालथ झाली. ठीक आहे, तर आत्तापर्यंत आपण एकेका गव्हर्नर जनरलला पाहिलं. आता वेळ आहे या सगळ्या 25 वर्षांच्या प्रवासावर एकदा एकत्रित नजर टाकायची. बघूया तरी यातून काय चित्र समोर येतंय. ही टाईमलाईन बघा, किती छान आहे. 1833 मध्ये बेंटिंगपासून सुरू झालेला हा प्रवास 1858 मध्ये कॅनिंगपर्यंत कसा येऊन थांबला हे एकदम स्पष्ट दिसतंय. सुरुवातीचे नेते, मग मधल्या काळात आलेले गव्हर्नर आणि त्यानंतर ते शेवटचे 2, हे सगळे टप्पे इथे एकाच ठिकाणी आपल्याला दिसतात. आता या टेबलमध्ये तर सगळं अगदी सुटसुटीत मांडलंय. सगळ्यांची नावं आणि त्यांचे कार्यकाळ एकाच जागी. आणि इथे लगेच का लक्षात येतं? तर कार्यकाळातला फरक बघा. मेटकॅफ, ॲलन, कॅनिंग यांचे कार्यकाळ किती छोटे आहेत. आणि दुसरीकडे ऑकलंड आणि विशेषतः डलहौसी यांनी कितीतरी जास्त काळ हे पद सांभाळलं. वा, इथे तर हा फरक अगदी डोळ्यात भरतोय. एका बाजूला सर चार्ल्स मेटकॉफ फक्त 1 वर्ष आणि दुसऱ्या बाजूला लॉर्ड डलहौसी तब्बल 8 वर्ष. म्हणजे विचार करा, नेतृत्वातला हा 8 पटींचा फरक. त्या काळातल्या धोरणांवर आणि प्रशासकीय स्थिरतेवर याचा किती मोठा परिणाम झाला असेल, नाही का? तर मग शेवटी एक प्रश्न उरतोच की या 25 वर्षांमध्ये नेतृत्वात झालेला हा बदल, त्याचा वेग, म्हणजे कधी अगदी झटपट बदल तर कधी अनेक वर्षांची स्थिरता, हा सगळा प्रकार त्या ऐतिहासिक काळाबद्दल, तेव्हाच्या आव्हानांबद्दल आणि ब्रिटिश सत्तेच्या धोरणांबद्दल आपल्याला नक्की काय सांगून जातो?